श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आलेली आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय आवर्जून करायचे आहेत। कारण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री तिथी ही साजरी केली जाते। आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप अतिशय महत्त्व आहे। हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिव आणि शक्तीचं मिलन होत असते। शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला देवादिदेव महादेव आणि माता पार्वतींचा विवाह सोहळा देखील झाला होता। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारलं असं देखील म्हटलं जातं की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधीपूर्वक पंचोपचार पूजा करतो, भगवान शंकरांचा अभिषेक करतो, त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना देवादिदेव महादेव हे नक्कीच पूर्ण करतात। याच बरोबर त्या व्यक्तीला भगवान देवादिदेव महादेवांचा आणि माता पार्वतीचा साक्षात अखंड स्वरूपात आशीर्वाद देखील मिळत असतो। महाशिवरात्री व्रत यंदा म्हणजे 2025 मध्ये माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथीला म्हणजेच उद्या बुधवारी 26 फेब्रुवारीला सर्व ठिकाणी साजरी केलं जाणार आहे। या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय सेवा करत असतो, कारण महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते, ज्या सकारात्मक लहरी असतात, तर त्या रोजच्या पेक्षा कितीतरी सहस्रपटीने सक्रिय झालेले असतात। या दिवशी पृथ्वी तलावरती शिव तत्व हे संपूर्णपणे जागृत असतं आणि या शिव तत्वामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो, सेवा करतो, तर त्या सेवा खूप प्रभावी ठरतात। आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही उपाय सांगितले गेले आहेत, तर ते वास्तुशास्त्रामध्ये जे उपाय सेवा सांगितल्या जातात, तर ते आपण केले तर त्या उपायांचा सेवेचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो। त्यामुळेच उद्या बुधवारला आहे महाशिवरात्री, तर आपल्याला सकाळीच आपल्याला उंबरठ्यावरती आवर्जून एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्याने आपली करोडपती होण्याची जी काही इच्छा आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल। आपलं 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी ही संपून जाईल। आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे आणि अशी कोणती प्रभावी वस्तू जी आहे तर ती आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपली घराची, आपली ही कुटुंबाची भरभराटी होत जाईल। तर आता याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। आता बघा, महाशिवरात्रीचा उपवास हा अनेक ठिकाणी केला जातो। घरातील लहानातील लहान मुलं, व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती देखील या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास करत असतात। तर त्यामुळे तुम्ही उपवासाचे पदार्थ हे खाऊ शकता, परंतु उपवासाचे काही नियम जे आहेत तर ते देखील आहेत। त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम उद्या भगर उपवासामध्ये संपूर्णपणे वर्ज्य करायचे आहे। मग तुम्ही रताळी खाऊ शकता, रताळीचा शिरा खाऊ शकता, त्याचबरोबर साबुदाणा खिचडी देखील खाऊ शकता, शेंगदाणे खाऊ शकता, बटाटा। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे। आपण जे आपल्या घरामध्ये रोजचं मीठ वापरतो तर ते मीठ आपल्याला उद्याच्या दिवशी उपवासाच्या पदार्थामध्ये चुकून सुद्धा वापरायचं नाही। तर उद्याच्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवसभर आणि रात्रीच्या फराळामध्ये देखील आपल्याला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे
आणि तेच मीठ आपल्याला प्रत्येक पदार्थामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे जे सोयाबीन तेल वापरता, सूर्यफूल तेल वापरता किंवा करडीचं तेल वापरतो, तर ते तेल आपल्याला चुकूनही वापरायचं नाही। या दिवशी घरामध्ये चुकून भांडण, वादविवाद, तंटे, कलह होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये आवर्जून उद्याच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे। दिवसा झोपायचं नाही। उद्याच्या दिवशी रात्री आपल्याला किमान 12-1 वाजेपर्यंत तरी जागरण करायचं आहे। शक्य झालं तर जागरण करा, ज्यांना नसेल शक्य त्यांनी नाही केलं तरी देखील चालणार आहे। उद्या दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये जेवढी काही पूजा सेवा होईल ती आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे। 4 प्रहरचं पूजन जर तुम्ही केलं तर अतिशय खूप खास आणि उत्तम राहील। बघा, तुम्हाला 4 प्रहरचं पूजन करणं शक्य तर आपल्या घरात देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याची उद्या तुम्हाला प्रदोष काळामध्ये तुम्हाला अभिषेक करायचा आहे, रुद्राभिषेक करायचा आहे। रुद्राभिषेक तुम्हाला करणं शक्य नसेल तर किमान 108 वेळा तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, अभिषेक करू शकता। त्याचबरोबर उद्या घरामध्ये तुम्हाला शिवलीला अमृताचा 11वा अध्याय जो आहे तर तो पठण करायचा आहे। त्याचबरोबर ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण करायचं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं पठण करायचं आहे। दारिद्र्य दहन शिव सूत्र जे आहे तर हे सूत्र तुम्हाला उद्या आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे। आणि त्याचबरोबर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे। आता उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे। सकाळी 10 किंवा 11 वाजेच्या आत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळी जर तुम्ही हा उपाय केला, किमान 8 वाजेपर्यंत जर तुमच्याकडनं करणं झाला तर करा। ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी 11-11:30 पर्यंत केला तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही। कारण उद्याचा दिवस, संपूर्ण दिवस हा जो आहे तर तो खूप शुभ आणि एवढा पवित्र आहे की अगदी सोन्यासारखा दिवस आहे, अगदी सोन्याला मागं राहील असा दिवस हा अतिशय मोलाचा दिवस आहे। तर बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हा उपाय जो आहे तर तुम्ही उद्या सकाळी 11 वाजायच्या आत करू शकता। त्याचबरोबर आपल्या हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते, सकारात्मक ऊर्जा असते तर ती कुठून प्रवेश करत असते तर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्या दरवाजामधून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते। कारण विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की दिवसभरामध्ये आपल्या दरवाजामध्ये 7 वेळेस माता लक्ष्मी आणि महादेव पार्वतींची फेरी ही येत असते, आपल्या मुख्य दरवाजामध्ये येत असतात आणि तिथे उभ्या असतात। त्यामुळे आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्याचा जो उंबरठा आहे तर आपल्या मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ आणि सुशोभित ठेवणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळीच उंबरठ्यावरती हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये ज्या आपल्याला खूप पैशांच्या अडचणी येतात, बघा आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु आपल्याकडे पैसाही येतो परंतु तो टिकत नाही, कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल, याना त्या कारणाने खर्च होत असेल, आपल्या घराची, तुमच्या कुटुंबाची, मुलाची प्रगती होत नसेल, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल, सतत कामात अडचणी अडथळे येत असेल, तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, मग ती तुमच्या इच्छा शारीरिक किंवा मानसिक असेल, चांगली इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी घरामध्ये सतत भांडण, वादविवाद, कटकटी, तंटे, कलह होत असतात तर या सर्वच काही आपल्या घरात अडचणी असतात। घरामध्ये काहीतरी नकारात्मकता आपल्याला जाणवत असेल तर या सर्व अडचणी आपल्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे। तर आता हा उपाय कसा करायचा आहे बघा। तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक तांब्याभर पाणी लोटा भरून घ्यायचं आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला थोडीशी हळद जी आहे तर ती हळद टाकायची आहे, थोडंसं 1 थेंब आपल्याला गोमित्र टाकायचं आहे। हे संपूर्ण पाणी तुमच्या उंबरठ्यावरती बाहेर तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे। गंगाजल असेल तर गंगाजल
डिझेल टाकायचं आहे आणि याने आपल्याला आपला उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, कारण रात्रभर जी नकारात्मकता उंबरठ्याच्या बाहेर असते तर ती स्वच्छ करणं सर्वात प्रथम खूप महत्त्वाचं आहे। या पाण्याने आपला मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। जी चौकट आहे तीही आपल्याला व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे। उंबरठ्याच्या बाहेरची जागा व्यवस्थितपणे आपल्याला पुसून घ्यायची। तिथली धूळ माती सर्व चप्पल वगैरे आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे। दरवाजासमोर चपला अशा उलट्या पालट्या पडू द्यायच्या नाही। आणि त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे। त्या हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे आणि या हळदीने तुम्हाला तुमचा उंबरठा संपूर्णपणे सारून घ्यायचा आहे। म्हणजेच काय, याला थोडक्यात हळदीचं लेपन करणं असं देखील म्हटलं जातं। हळदीचं लेपन तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे। आता बघा, अशा पद्धतीने छान व्यवस्थित आपलं उंबरठ्याचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यावेळेस एखादा उपाय आपण तिथे करतो ना, तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला मिळत असतात। या उपायासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे। त्यानंतर एक छान दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे। हा दिवा तुपाचाच घ्यायचा आहे, याची तुम्ही काळजी घ्या। आता तुमच्याकडे जर गाईचं तूप असेल तर गाईचं तूप आवर्जून घ्या, नसेल म्हशीचं असेल तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि तो दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 2 वेलची घ्यायच्या आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहे फूल असलेल्या, आणि अखंड तांदूळ आपल्याला तांदूळाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहे। आता अखंड तांदूळाच्या अक्षदा 51 घ्या, 108 घ्या, 21 घ्या, 11 घ्या, अशा विषम संख्येमध्ये आपल्याला ते मोजून घ्यायचे आहे। त्यानंतर आता 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं जे नाणं असतं तर ते नाणं तुम्हाला घ्यायचं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे आणि एक लाल रंगाचं फूल तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती, कापूर वगैरे सगळं आपल्याला घेऊन तुम्हाला तुमच्या उंबरठ्याजवळ जायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे। तर आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपला उंबरठा जो आहे तर उंबरठ्याच्या वरच्या भागावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीचे 8 टिंबे जे आहेत तर ते द्यायचे आहे। पहिला टिंबा द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे धनलक्ष्मी नमो नमः। दुसरा टिंबा द्यायचा आणि त्या कुंकवाच्या सहाय्याने त्यानंतर धान्यलक्ष्मी नमो नमः। त्यानंतर अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, आदिलक्ष्मी, अष्टलक्ष्मी असं तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। आता बघा, तुम्हाला जर अष्टलक्ष्मीची नावं येत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा किंवा आपलं जे वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक असतं तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला अष्टलक्ष्मी वैभवलक्ष्मीच्या व्रताच्या पुस्तकामध्ये अष्टलक्ष्मी मातेचे 8 नावं तुम्हाला मिळून जातील। त्या पुस्तकामध्ये तुम्ही बघा आणि तुम्हाला ती नावं घ्यायची आहे आणि ती 8 टिंबे तुम्हाला द्यायची आहे। त्यानंतर त्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे। नंतर तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीला धूप, दीप, अगरबत्ती, दिव्याने ओवाळायचं आहे। एक लाल रंगाचं फूल आपण आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे। आणि जर 8 लाल फुलं तुम्हाला मिळाली आणि शक्यतो जर खरोखर उद्याच्या दिवशी जर तुम्हाला गुलाबाची फुलं मिळाली तर ती गुलाबाची फुलं आवर्जून तुम्ही उद्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं तेव्हा फुलं ठेवा, पाकळ्या ठेवा। खरोखर तुम्हाला त्याचा नक्की जो काही रिझल्ट आहे तो तुम्ही काहीच दिवसामध्ये अनुभवून बघा, तुम्ही करून बघा। फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा। त्यानंतर एक जे आपल्याकडे आहे तर तेही तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर कापूर जो आहे तर त्या कापुराच्या साह्याने त्या अष्टलक्ष्मीला ओवाळायचा आहे। तो जो दिवा आपण घेतलेला आहे तर त्या दिव्याच्या सहाय्याने आपल्याला माता अष्टलक्ष्मीला ओवाळायचा आहे आणि देवीला मनोमन प्रार्थना करायची आहे की हे अष्टलक्ष्मी माता माझ्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास कर। माझ्या घरातील जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, अडचणी आहे
समस्या आहेत तर त्या दूर कर. तुमची सदैव माझ्या घरावरती, माझ्या कुटुंबावरती कृपा राहू दे. जो काही पैसा आहे तर तो स्थिर स्वरूपात अखंड राहू द्या. घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर असू द्या. जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त होऊ द्या. माझ्या घराची, कुटुंबाची, मुलाची भरभरून प्रगती होऊ द्या. जीवनातील जे काही दारिद्र्य आहे, संकट आहे, दुःख आहे तर ते संपून जाऊ द्या. अशी आपल्याला प्रार्थना करून हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे. कोणत्याही साईडला, शक्यतो उजव्या घरामध्ये जाताना उजव्या हाताला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. ज्यांना उजव्या हाताला लावणं शक्य नसेल तर त्यांनी घरातून बाहेर निघताना उजव्या हाताला लावला तरी देखील चालणार आहे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीकडनं ही 2 दिवे लावले तुपाचे तर अतिउत्तम. तुम्ही उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करून बघा. सोबतच आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी धूप आपल्याला दरवाजामध्ये लावायचा आहे. सकाळी लावायचा आहे, संध्याकाळी देखील लावायचा आहे. आपल्याला आपल्या जो मुख्य मेन दरवाजा आहे त्यावरती थोडासा, तुमच्याकडे जर गुलाबाचा स्प्रे असेल तर तो घरामध्ये स्प्रे करायचा आहे. मोगऱ्याचा स्प्रे असेल तर तो आपल्या घरामध्ये उद्या स्प्रे करायचा आहे. आपल्याला आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी असं सुगंधी वातावरण ठेवायचं आहे. मला अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील, आयुष्यातील जे काही दारिद्र्य आहे ते संपून जाऊ दे. अशी आपल्याला मनोमन कळकळीने प्रार्थना करून हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. कोणत्याही साईडला तुम्ही ठेवू शकता. दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या साईडला, बाहेरच्या साईडला तुम्हाला हा दिवा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर दिवा शांत झाला म्हणजे दिवा विझला, त्यानंतर दिव्यातलं जे काय साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं आहे. आणि 1 रुपयाचं, 5 रुपयाचं जे नाणं तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकलेलं आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि आपल्या जवळ ठेवायचं आहे. आणि बाकीचं जे साहित्य आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा ते तुम्ही स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून ते 1 रुपयाच्या नाण्यासोबत किंवा 5 रुपयाच्या नाण्यासोबत एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही आपल्या जवळ ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता. हे कधी ठेवायचं आहे म्हणजे गुरुवारच्या दिवशी हे ठेवायचं आहे तुम्हाला. आणि बाकीचं तुम्ही जर आता जर चांगलं नाही राहिलं, समजा विलायची झालं किंवा ते जे आपण अखंड अक्षदा टाकलेल्या आहेत त्या अखंड अक्षदा खराब जर झाल्या तुपाने तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. झाडाच्या कुंडीमध्ये दाबून टाकू शकता. फक्त तुळशीच्या कुंडीमध्ये दाबू नका. तुम्ही इतर झाडाखाली टाकू शकता किंवा इकडे तिकडे फेकू नका की जेणेकरून कुणाचे त्यावरती पाय पडतील, पायाखाली येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करायची आहे. देवाधिदेव महादेवांच्या स्वागताची तयारी करायची आहे. आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जे काही उपाय सांगितले आहे, जेवढे तुम्हाला उद्याच्या दिवशी उपाय सेवा करणं शक्य होईल तेवढा आवर्जून उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. कारण काम तर आपल्याला रात्रंदिवस आपण काम करतो तरी ते सरत नाही, ते काही संपायचं नाव घेत नाही. परंतु आपण कामाला 100% देतो. त्यापेक्षा उद्याच्या दिवशी जर 100% उद्याच्या दिवस देवांना दिले तर काय हरकत आहे मला सांगा. कारण काही वेळा आपल्याला जेव्हा संकट, दुःख येतात तर खरोखर आपल्याला त्या दुःखातून, संकटातून देवच बाहेर काढत असतो आणि देवच आपल्याला शक्ती देत असतो. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी ज्या काही सेवा उपाय आहेत तर ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.